नमस्कार, एसीएन न्यूजमधील आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया आजची विशेष बातमी। नागपूर येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक महाएल्गार मोर्चा मोठ्या संख्येने पार पडला। राज्यभरातील विविध राज्य तसेच जिल्ह्यामधून हजारो शेतकरी, विविध संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला वर्गाने नागपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चात सहभाग नोंदवला। या मोर्चानंतर मुख्यमंत्री व शेतकरी नेत्यामध्ये मुंबई येथे विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री यांनी 30 जून 2026 पर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाईल असा दिलासादायक निर्णय जाहीर केला। या ऐतिहासिक निर्णयानंतर शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू तसेच अन्य सहकारी अमरावतीच्या दिशेने परत जात असताना तिवसा येथे पेट्रोल पंप चौकात प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी बांधवाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि जय जवान जय किसान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या स्वागत सोहळ्याला संपर्क प्रमुख प्रहार पक्ष जनशक्ती पक्षाचे संजय देशमुख, योगेश लोखंडे, बाळा देशमुख, प्रशांत राऊत, सुरेंद्र भिवगडे, नंदू राऊत, दिलीप घुरडे, प्रताप तायडे, देवहा कोले, बबलू महात्मे, अंकुश राऊत, दाऊ ठाकरे, मनोज काळमेघ, अतुल चितारे, रोशन खोब्रागडे, सागर ढोरे, विशाल दुर्गे तसेच असंख्य शेतकरी बांधव आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणाऱ्या बच्चूभाऊंच्या कार्याची दखल घेत स्थानिक शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही केली।